काल रात्री कानवळ बंद करायला 12 वाजले. खूप गर्दी होती. रात्री लेट जेवण केलं का सकाळी ऍसिडिटीचा त्रास होतो. रात्री जेवण केलंच नव्हतं. सकाळीच भूक लागली म्हणून अकोल्याला गेलो. मित्रांसोबत गरमागरम वडा खाल्ला. ताजं बोकडाचं मटण घेतलं आणि कानवळीत आलो. सकाळीच सोयाबीन चिलीच्या ऑर्डरने किचनला सुरुवात केली. जसं आपण चायनीज सुरू केलंय तसं रिस्पॉन्स वाढतोय आणि आपलं मटण आणि चिकन तर फेमसच आहे, त्यात काही विषयच नाही. मित्राच्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं. दुपारचे जेवण तिथंच केलं. मालचे, पुलाव भात, मटकी, मस्त पापड, मस्त होतं जेवण. यातील मालच्यांची रेसिपी मी तुम्हाला लवकरच देणार आहे. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो नक्कीच करून ठेवा. दुपारी कस्टमर्स नसले की आपल्याला एकच काम असतं, रील बघायचं. रील बघत बसलो. आज बऱ्याच दिवसानंतर दुपार शांततेतच गेली. अचानक फोन आला की उद्या संध्याकाळी 8 जण नॉनव्हेज आणि 4 जण व्हेज असे जेवायला येणार आहे. त्याचा कन्फर्मेशनचा कॉल ते आपल्याला उद्या सकाळीच करणार होते. आनंद होतोय की आत्ताच आपली कानावळ कस्टमर्स आदल्या दिवशी फोन करून बुक करताय, म्हणजे आपलं मार्केटमध्ये डिमांड वाढतंय. संध्याकाळी माझा मित्र आदेश भेटायला आला. त्याने द्वारका या नावाने डेअरी सुरू केली. लवकरच त्याचा डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकू. एकदा भेट नक्कीच द्या. त्याच्याकडे चुलीवरचा शाही पेढा भेटतो एकदम जबरदस्त क्वालिटीचा. त्यानंतर ताळ्यांच्या ऑर्डर सुरू झाल्या. गर्दी होती. मग कधी येत आहे माझ्या हातचं चुलीवरचा अस्सल काळ्या मसाल्यातील मटण खायला? दुर्वेश मराठा मटण कानवळीला भेट द्यायला. धन्यवाद.